तिचं वय काय असेल, तिचं काय असेल, म्हणजे मला बातमी द्यायची काय होती. मग हे सगळं झाल्यावर मला हुंदका आला. हे वाईट आहे. हे म्हणजे इतकं डिवोशन देणं हे वाईट आहे. पण एवढं दिल्याशिवाय होत पण नाही. कधी आपल्या गावातली एखादी म्हातारी जाते, तिची बातमी पण आपण देत नाही. तिच्या बिचारीचं काहीतरी आयुष्य असतं, काहीतरी केलं असतं, तिच्या संसारासाठी तिनं केलं, हे महान कार्यच आहे. म्हणजे काय, सामाजिक काम करायला कोणतरी सामाजिक कार्यकर्ता असावा लागतो असं काही नाही. माणसं आपापली शेती करत राहतात, पेरत राहतात, मळत राहतात, पोरांना कुठेतरी शिकवत राहतात, पोरांना पुणे मुंबईला शिकवायला पाठतात, इथं कर्ज काढतात. हे म्हणजे एक क्रांतिकारी लढाच आहे. हे आपणाला वाटतं हे काहीतरी खोळ्यासारखं काहीतरी आहे, म्हणजे हे काही सगळे जगच करतं म्हणून. जग करत नाही. बारक्या 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 गोष्टीत जो म्हणजे अगदी त्रास दडलेला आहे, जो भयंकर घुसमट दडलेली आहे, त्याच्या बातम्या आपण करायला पाहिजे, तर आपलं करिअर होणार. तर त्या कुठं मिळतील बातम्या? बातम्या कुठे मिळतात? बातमी काय आपल्या टेबलवर येऊन बसत नाही. हे बघा, ज्या बातम्या आपल्या टेबलपर्यंत येतात त्या बातम्या आपल्या नसतात. बरोबर आहे ना? शेजारचं पोरगा आपल्या घरात जेवायला आलं म्हणजे काय, आपलं झालं का ते? आपण एक वेळा जेवण देऊ, 2 वेळा देऊ, 4 वेळा कौतुक करू, 5 वेळा करू. आपण दुसऱ्याच्या पोराला 99% मार्क पडल्यावर आपण पेढे वाटत बसत नाही. आपलं तसं आपल्या बातमीच असते. तुमच्या व्हॉट्सअपवर, तुमच्या ऑफिसवर आयती प्रेस नोट येते का नाही, ते लोकांचं पोरगा असते. त्यात तुमचं काय प्रॉब्लेम, तुमची डिवोशनच नाही त्यात काय, ते त्याचं दडलेलं असतं. आपण तसंच फॉरवर्ड करतो ऑफिसला, तसं जिकंड पोरगाला असंच पाठवतो. याला काय अर्थच नाही मुळात. म्हणजे माझ्याकडे बघा, म्हणजे एक बारकं उदाहरण सांगतो. आमचा मुकुंद गुरव म्हणून उपळावीचा एक पाहुणा आहे, 20-30 वर्षाचा पोरगा आहे. त्यानं 3 HP मोटर घेतली. त्यानं ऊस लावला, 3 HP मोटर घेतली, पाण्यात सोडली. 1 दिवस पाणी पाजला, 2 दिवस पाणी पाजला ऊसाला, आणि तिसऱ्या दिवशी पाणी पाजायला गेला तर मोटरच चोरीला गेली. केबल सकट मोटर चोरीला गेली. त्यानं गाडी काढला, तासगावला गेला. पहिल्या दिवशी गेला, 30 डिसेंबर का काय, 30 काहीतरी तारीख होती. पोलिसांनी हाकलून दिला, महिना अखेर आहे, तू कुठलं काय घेऊन आलायस म्हणे. तिथनं बिचारा गेलं. ते पुन्हा 1 तारखेला आलं, दखल घेतली नाही. 2 तारखेला गेलं, दखल घेतली नाही. तो म्हणत होता माझी तक्रार घ्या, मला पोच पावती द्या. 4 दिवस झाले पावती घेतली नाही. आमच्या तासगावच्या वार्ताहरांनी काय केलं, शेवटी नोंद झाली तिची, मोटर चोरीला गेली. 6 ओळीची बातमी दिला. उपळावीमधून मुकुंद गुरव यांच्या विहिरीतून केबलसह मोटर चोरीला गेली, अधिक तपास पोलीस करत आहे. आपल्याकडे काय काय वाक्य पण एवढी रोमॅन्टिक आहे, ही चिकटलेलीच आहे त्या बातमीला. अधिक तपास पोलीस करत आहे. अरे हो ना, पण पुढं काय झालं, त्याचं काय केलं तुम्ही? ती बातमी मी काढली, बाजूला घेतली. अशा हजारो बातम्या असतात बरं काय आपल्याकडे, पण मला ते माहिती होतं म्हणून मग मी ती हेडिंग दिलं, अधिक तपास पोलीस करत आहे, आणि त्याची ती बातमी दिली. मग पोचपावती घरी नेऊन दिली. पण हे आपण प्रत्येक बातमीला नाही करू शकत. त्यासाठी काय करायला पाहिजे, गावातल्याच माणसांनी आपली बातमी समजून बातमीवर प्रेम करायला पाहिजे. आपण कुणाच्या पण प्रेमात पडतो, आपण बातमी सोडून कुणाच्या पण प्रेमात पडलेलो असतो. आपण बातमीवर प्रेम करतो का? बातमी आपल्याला आपली वाटते का? आपलं हे बघा, आपण पत्रकार का झालोय? आपल्यात खुमखुमी आहे म्हणून, नाहीतर आपण कुणी पण झालो असतो. पत्रकारिता करणं आणि पानपट्टी टाकणं यात फरक आहे का नाही? आपण का झालो? म्हणजे आपणाला मानधन कमी आहे, आपणाला हेड ऑफिस विचारत नाही, आपल्या बातम्या लागत नाहीत, पुन्हा आपणाला काय आपल्या बातम्या दिल्या तर कुठं ते हेडिंगच विचित्र करतात, 3-3 दिवस बातम्या लागत नाही. ह्या सगळ्या 3 नंबरच्या गोष्टी झाल्या. आपण मुळात पत्रकार का झालोय? कारण आपल्यात काहीतरी वेगळी खुमखुमी आहे म्हणून, आपणाला हेच करायचं आहे म्हणून. मग जर हेच करायचं आहे तर मग चांगलं करायला नको का? होय की नाही? आपणाला जर हेच करायचं आहे तर चांगलं करायला का नको? आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी मटण चांगलं मिळत असेल तर आपण गाड्या काढून तिकडे जातो. म्हणजे रस्त्यात 100-1 हॉटेल लागतात पण आपण थांबत नाही, आपल्याला तिथंच जाऊन मटण खायचं असते. बातमीचं पण तसंच असतंय. बातमीचं म्हणजे काय, बातमी म्हणजे काय वेगळं काहीतरी लिहायचं आहे काय, असं काही नाही. बातमी म्हणजे काय, आपल्या मनातलं तळातलं आपल्याला जे इथं ढवळतंय ते लिहायचं म्हणजे बातमी असते. आणि अशा बातम्या तुम्ही लिहिल्या तर तुमची वेगळी ओळख होते. तुम्ही राजकारणाच्या, तुम्ही म्हणजे इतर निगेटिव्ह बातम्या किंवा
निगेटिव्ह लिहायलाच पाहिजे, निगेटिव्ह लिहायचा प्रश्न नाही. तुम्हाला एक 20 वर्ष तुम्ही पत्रकारिता करत असाल तर एक जाणवत असेल की निगेटिव्ह बातम्या लिहून समाज सुधारत नाही. तुम्ही एखाद्या माणसावर किती निगेटिव्ह लिहा, आपला उद्देश काय आहे? सुधारायला पाहिजे. आपण पोराला का मारतो? सुधारायला पाहिजे. आपण त्याला कळायला पाहिजे की मारतात का म्हणून. तुम्ही जर त्याला सांगितलंच नाही का मारायला लागले म्हणून, तर ते सुधारेल काय? असा प्रश्न आहे. निगेटिव्ह बातम्या लिहून तुमचं पण नाव होत नाही, माणूस पण सुधरत नाही, समाज सुधरत नाही, तुमचं करिअर होत नाही. आणि सतत निगेटिव्ह बातम्या तुम्ही जर देत गेला तर कधी कधी तुमच्याबद्दल निगेटिव्ह मत तयार होतं. सलग जर तुम्ही निगेटिव्ह बातम्या देत गेला, बातमी होत नाही, निगेटिव्ह होत नाही, मग काय करायला पाहिजे? टर्न घ्यायला पाहिजे. कुठेतरी टर्न घ्या तुम्ही. एकच बातमी पॉझिटिव्ह कशी करता येईल? बातम्या पॉझिटिव्ह कशा करता येतील? बातम्यातनं कसं होतंय की आपली आई स्वयंपाक करते, हां स्वयंपाक करते, तो चांगला झालाय की नाही हे कधी कळतं तिला? नवऱ्याने आणि पोरांनी सांगितलं तर आज काय भारी झालं. मग आम्ही रात्री अशफाकला सांगून थकलो की बिर्याणी काय भारी झाली. हे अशफाकला कधी कळालं? आम्ही सांगितल्यानंतर. तुमच्या बातमीची समाजातून काही रिॲक्शनच आली नाही. तुमच्या बातमीची समाजातून काही रिॲक्शन आली नाही तर ती बातमी चांगली झाली असं तुम्ही पाठ थुकटून उपयोग नाही हो स्वतःची. मी चांगला लिहितोय असं मी म्हणून काय उपयोग आहे? तुम्ही 100 बातम्या निगेटिव्ह लिहिल्या समजा तर एकही फोन येत नाही. ज्याच्यावर निगेटिव्ह लिहिलाय त्याचा तर येतच नाही, आणि ज्याच्यासाठी तुम्ही लिहिलाय निगेटिव्ह त्याचा पण येत नाही. तुमचा तर काही संबंधच नाही. चांगली बातमी म्हणजे काय? रिॲक्शन येणं, त्याचा रिप्लाय यायला पाहिजे तुम्हाला. साहेब भारी केला तुम्ही, यायला तुमच्या 4 ओळी का लिहिला तुम्ही, पण आमचं काम झालं. साहेब तुम्ही यायला, आमचा मामा गेला, तुम्ही एवढी 4 ओळीची बातमी दिली पण आमच्या पै पाहुण्यांना कळालं. साहेब आमच्या शाळेत 10वीला पोरगं पहिलं आलं, तुम्ही बातमी दिला म्हणून आमच्या शाळेचं नाव तरी आलं छापून. माणसांच्या अपेक्षा काही जास्त मोठ्या नाही. तुम्ही पत्रकार आहे म्हणजे तुम्ही कोण आहे हे पहिल्यांदा विचार करा. तुम्ही कोण आहे? एक 4 माणसं आपण गेल्यावर उठतात आणि त्यांची खुर्ची तुम्हाला बसायला देतात, ह्याचा अर्थ काय? कुणालाच देत नाहीत खुर्ची बसायला. तुम्ही गेल्यावर नमस्कार, या साहेब पत्रकार साहेब या, अर्धा कप चहा घ्या असं म्हणतात. तुम्ही कोण आहे? माणसं कुणाला चांगलं म्हणतात? तुमच्या काय म्हणजे तुम्ही काय स्वतःला काय समजता? का देत असतील मान सन्मान आदर? भीतीयुक्त का असे ना, पण आदर देतात तुम्हाला. कार्यक्रमाला बोलवतात, तुम्हाला आवर्जून बोलवतात. पत्रकार यायचे जरा थांबा म्हणतात, फित कापायचे थांबतात माणसं. हे कशासाठी? ठीक आहे, त्यांची अपेक्षा असेल की आमची 4 ओळीची बातमी यावी म्हणून. तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष देत नाही. तुम्ही कधी गेला? तुम्ही तुमच्या आसपासची एक 5 गावं तुम्ही कधी राऊंड मारून आला? कधी गेला गावात? तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीत, तुम्ही तुमच्या झेडपीच्या शाळेत, तुम्ही तुमच्या माणसात कधी गेला? तुम्ही तुमच्या शेताच्या बातम्या कधी दिला? तुम्ही कधी नदी किनारी सगळ्या फिरून आला? तुम्ही कधी धरणग्रस्ताच्या जाऊन बसला? तुम्ही काय केला? अहो माणसं बातमीसाठी उभा आडवा महाराष्ट्र पालता घालतात. उभा आडवा महाराष्ट्र. मी स्वतः बातम्यांसाठी उभा आडवा महाराष्ट्र 5 वेळा फिरलो फक्त बातमीसाठी. असं होत नाही. जागावर बसून काय होणार नाही. फिरायला पाहिजे, 2 व्हीलरने फिरायला पाहिजे, त्याशिवाय धक्के बसत नाहीत. सायकली संपल्या आता, आपल्या स्टॅमिना पण नाही, बातमीसाठी एवढं करायची ताकद पण नाही. 2 व्हीलरनं तर फिरून किती दिवस झाले? शेजारच्या गावात जाऊन किती दिवस झाले? शेजारच्या गावचा सरपंच माहीत नाही, शाळेला हेडमास्टर कोण आहे माहीत नाही, आमदार खासदार माहिती असून उपयोग काय? कसं होणार हे सगळं? आणि तुम्ही म्हणता आमचं काय छापत नाही. आमचं काय छापत नाही म्हणजे काय छापायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? तुम्ही कुठल्या बातमीसाठी आग्रह धरता? आमच्या 4 बातम्या पेंडिंग राहिल्यात असं तुम्ही जे मोठ्यानं फोन करून हेड ऑफिसला सांगता, त्या 4 बातम्या 4च्या 4 वास येणाऱ्या बातम्या असतात, पॉलिटिक्सच्या, ठेकेदाराच्या. ह्यासाठी तुमचा आग्रह. आमच्या बातम्या पेंडिंग राहिल्या. कुठल्या बातम्या राहिल्या बाबा? कुठल्या बातम्या राहिल्या?
धरणग्रस्ताचा मोर्चा काढलाय, तिची बातमी पेंडिंग राहिली मध्ये कधी फोन केलाय का? आपण एक काय माहितीये का, आपण एक 10 मिनिटं शांत बसून आपण जरा स्वतःबद्दलच काहीतरी एक जी गैरसमज करून घेतल्यात सगळे, ते जरा बाहेर काढायला पाहिजे. नंबर 2, आपण बातम्या लिहितो, म्हणजे बातम्या की बातम्या लिहिणं म्हणजे काय, आता ते म्हणजे गृहीत पण धरत नाहीत, आता त्याचा काय अर्थ पण नाही. तुम्हाला बातम्या लिहिण्याच्या अगोदर गृहपाठ करायला पाहिजे. म्हणजे काय, तुमच्या घरात किमान 101 पुस्तकं पाहिजे. मी माझ्या घरात आत्ता म्हणजे 20-25 वर्षापासून मी 8वीत असताना कधीतरी शिवाजी सावंत ही वाचलं. 8वी-9वीत असताना शिवाजी सावंत, नासई इनामदार हे सगळे वाचून काढली होती. आणि मी अगदी क्रीमच्या, माझं जे तारुण्याचं क्रीम होतं त्या काळात ओशो, रजनीश सगळा वाचून काढला होता. ज्ञानेश्वर तुकाराम तर कधीच वाचला होता मी. हे सगळं मी वाचत आलो. त्याची भानगड अशी आहे की तुम्हाला शब्द सापडतात. एक बघा तुम्ही, ज्या वेळेला आपण आपली आई स्वयंपाक करत असते त्याच्यामुळे तिचा हात पट 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 असा जातो. अगोदर जिऱ्यात जातो, पुन्हा मोहरीत जातो, पुन्हा मिरच्या कुटायत बघतो, पुन्हा खलबत्त्यात जातो, पुन्हा सगळं झालं की पुन्हा मग ते बटाट चिरल्यात जातो, पुन्हा ते बटाट्यातनं पुन्हा हे खाली पळी कुटाय त्याच्यात जातो. ती बघत नाही, तिला सांगायला लागत नाही हे कुठं काय ठेवलंय ते. तसं बातमी लिहिताना तुमचं व्हायला पाहिजे. तुम्हाला शब्द सापडत नाहीत, मग तेच ते आपल्या पत्रकारितेत फक्त 500 शब्द आहेत किंवा 561 शब्द असले की जे फिरून 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 प्रत्येक बातमी तेच आहे. सगळं प्रत्येक बातमी तेच शब्द आहे. नवीन शब्दच येत नाही. मग जर आपल्या गावाकडच्या माणसांची जर काय दुखणी म्हणजे लिहायची असतील तर उगाच पुण्याकडचे शब्द वापरून उपयोग काय आहे? असुरू ढाळले म्हणा, असुरू ढाळले हे तिकडचे शब्द आहेत. आपल्याकडे कोण म्हणते काय, भोकाड पसरला होता म्हणते आपल्याकडे. तुम्ही तिला असुरू ढाळत होता असं आपण म्हणत सुद्धा नाही. मग वापरा कशाला बातमीत? वापरू नका. एक हे बघा, तुमच्या प्रत्येक घरात तुम्ही वाचा नाही तर नाही वाचा, पण एक 100-200 पुस्तकं पाहिजेत. माझ्या घरात 3,200 पुस्तकं आहेत. म्हणजे आहेतच. मी भांडे विकतोय, मी बायकोला सांगितले भांड्याला जागा नाही पण माझ्या पुस्तकाला जागा पाहिजे. माझ्याकडे होती 5,000 पुस्तकं, पण 2,000 मी अशी कुणाला देऊन टाकली. आणि लेटेस्ट पुस्तकं सगळे पहिल्यापासूनचे आतापर्यंतचे आहेत. तर ते आपला खजिना आहे. ते तुम्ही जर शोधला, ते सापडला तर ते शब्द सापडेल, तर मग बातमी चांगली होईल. बातमी चांगली करायचा प्रयत्न करा. बातमी वेगळी करा, तीच बातमी करा पण वेगळी करा. आपण दुःखद निंदाची बातमी देतो आणि खाली कंसात लिहितो 102 वय होतं म्हणून. 102 वयापर्यंत माणूस जगला ही बातमी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ती सहजच वाटतं काहीतरी. उलट तुम्ही ती मरायच्या अगोदर म्हातारी 102 वर्षाची जी होती ती मरायच्या अगोदर तुम्ही मुलाखत घ्यायला पाहिजे होती. अहो 102 वर्ष ह्याचा अर्थ तिनं स्वातंत्र्य लढा बघितला, तिनं नेहरूंना तिरंगा ध्वज फडकवताना बघितला, तिनं इंदिरा गांधी बघितली, तिनं गाडगे बाबा बघितला. तुम्ही काय बघितलं आयुष्यात? तुम्ही सगळ्यात मोठा माणूस म्हणजे खासदार बघितला आणि तुम्ही त्याच्याच प्रेमात आहात. अरे काय तुम्हाला काय कळतं का नाही? तुम्ही काय बघितलं सांगा. आपण आयुष्यात कुणाला बघतो आणि कोणासोबत राहतो ह्याच्यावर सुद्धा करिअर असतं. मग त्या म्हातारीनं सगळं बघितलं ना, गांधी बाबा बघितला, इंदिरा गांधी बघितली, ती राहुल गांधीपर्यंत बघितलं तिनं. तिची तुम्ही एक 10-12 ओळीची मुलाखत घेऊ शकत नाही. 104 वर्षाची म्हातारी जर असेल तर ती म्हणजे खजिनाच आहे हो. तुम्ही एक मालिका पण करायला पाहिजे खरं तर, 100च्या पलीकडची माणसं म्हणून. मी तुम्हाला आत्ता जर मला आता मूड नाही माझा, नाहीतर मी तुम्हाला 70-80 विषय सांगेन गावाकडचे. हे कोण लिहिणार? सगळ्या मराठी शाळा बंद पडायला लागल्यात. मराठी शाळा बंद पडायला लागल्या सगळ्या. तुमच्या गावची शाळा जर 100 वर्षापूर्वीची ब्रिटिशांची असेल आणि ती जर बंद पडत असेल तर तुम्हाला असं आतनं गलबलत नाही? असं म्हणजे वाईट वाटत नाही आपली मराठी शाळा बंद पडली म्हणून? बरं क्वालिटी असताना हे काय असं बातमीचे विषय नाहीत. एक 10-12 गावातल्या समजा 8-9 शाळा जर मराठी शाळा बंद पडल्या तर तुम्हाला काय वाईट वाटत नाही? त्याचं तालीम आहे काय गावात? तालमी नाहीत. जिम आल्यात, जिम आपल्याला पचना. तालीम संपली आणि जिम पचना, आपला तोडका झाला.
असा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. आपल्याला धडसूर पेटी वाजवायला येईना आणि गिटार येईना जमना, होय की नाही. आपल्याला ती पिठलं भाकरी ती करून देणारी आजी मिली आणि चायनीज पचना. आपल्या पिढीची गुचीच आहे डीपी. आपणाला काहीच म्हणजे आपली जी 30ची 50ची पिढी आहे की नाही ही भयंकर वाईट अवस्थेत आहे. आपल्याला धड संस्कार पचनात आणि मुलाला पण सांभाळायला येईना. त्याचं विश्व वेगळं असतंय, आपल्या आईचं वेगळंच असतंय आणि आपली गुची होते. ह्या बातम्या आहेत सगळ्या. तुमच्या मंदूरमध्ये पहिला चायनीजचा गाडा कधी आला? पहिला चायनीजचा गाडा कधी आला असेल? आणि एका चायनीजच्या गाड्यानं गावावर काय काय परिणाम झाला असेल? ही बातम्याच आहे सगळ्या. पण आपण खायला जाणार बघणारच नाही. आपल्याकडं हॉटेल किती झाली, किती हॉटेल झाली आपल्याकडं. मग ती संस्कृती आली कशी? माझ्या डोक्यात अजून पण एक विषय आहे, म्हणजे असे विषय फोडू नयेत चौथीच्या पुढं. पण हायवेकडीची गावं आहेत का नाही, हायवेकडीची गावं, ह्याच्यावर एक खूप चांगली म्हणजे पुस्तक होईल आणि बातम्या तर सिरियल तर होईलच आपल्याकडे मालिका. हायवे झाल्यापासून ती गावं कशी कशी बदलत गेली संस्कृतीनुसार, डेव्हलपमेंटनुसार नाही, डेव्हलपमेंट तर होत्याच, ही कशी बदली, ही बातमीचे विषय आहे सगळे. तुमच्याकडनं मंदूरमधनं किंवा शिराळ्यातनं मुंबईला गेलेल्या माणसांच्या बातम्या, हे सगळं जर तुम्ही वेगळ्या नजरेनं बघत गेला तर सापडणार. त्यासाठी स्वतःच्या प्रेमातनं बाहेर पडायला पाहिजे. अगोदर मी कोणतरी आहे ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. माझ्या बातम्या छापत नाहीत, हे लंगडी कारण झाली. कसं असतंय तुम्हाला सांगू, बातम्या छापून येणं ही सेकंड स्टेप आहे. बातमी लिहिणं आणि त्याचं एक समाधान मिळणं ही पहिली स्टेप आहे. बातम्या छापून येण्यावरच जर तुमचं करिअर अवलंबून असेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय. मी कधीतरी धनगरवाड्यावर गेलतो गणेश बरोबर आणि त्यावेळेला मी त्या बातम्या केल्या सगळ्या. छापून आल्या का नाही माझ्यासाठी महत्वाचं नाही. मी गेलो, माझं म्हणून एक काय आत्मिक समाधान आहे का नाही, माझं म्हणून एक काहीतरी, मी माणूस, अगोदर माणूस आणि मग पत्रकार. माणूस म्हणून मला जर त्या गोष्टीचं समाधान मिळालं तर मग माझी बातमी चांगली होती. तुम्हाला तुमची स्वतःची बातमी आवडली तर जगाला आवडणार का नाही. बाबूराव गुरुवांनी आमच्या बायकोला सांगितलं होतं की नंदूला पहिल्यांदा तू साहेब म्हणायला चालू कर, तर जग साहेब म्हणणार. तसं माझी बातमी चांगली आहे तुम्ही सांगायला चालू करा. मी चांगला पत्रकार आहे, मी चांगलं लिहितोय, मी आउटबीट लिहितोय, मी बाहेरचं लिहितोय, मी वेगळे विषय लिहितोय, असं तुम्ही चालू करा तर ते होणार. गृहपाठ करायला पाहिजे, लिहायला पाहिजे, भरपूर वाचायला पाहिजे. आणि नंबर 3, तुम्ही पहिल्यांदा तुमची सगळी वर्तुळ जी रिंगणं स्वतःभोवती करून घेतलेली आहेत ती सगळी मोडून काढा, सगळी मोडून काढा. तुम्ही जाऊन जजची बातमी केली तर कोण नावं ठेवणार नाही. तुम्ही जाऊन समजा जत मध्ये गेला आणि बातमी केली तर काय कोण नावं ठेवणार आहे तुम्हाला. तुम्हाला तुमच्या वाकरुडी योजनेचंच कौतुक, त्याच्या पुढं माहीतच नाही काय. मग कधी जाऊन आलाय काय वाकरुडी योजना सुरू कुठं होत्या आणि संपत्या कधी, असा एक. आपण नर्मदा परिक्रमावर लिहिणार, सगळं लिहिणार, त्यांच्या बातम्या आपण लिहिणार, आपण काशीवर जाऊन असं लिहिणार. अहो एकदा जाऊन या ना, वाकुर्डी कुठं योजना सुरू होते आणि कुठं नवीन वार्ताहरांना घेऊन जावा. सगळ्या ट्रिप काढायची म्हणजे काय गोव्यालाच काढायच्या असत्या. तुमचं तुमचं करा ना. वाकुर्डींना सुरू कुठं होते आणि संपतं कधी, असे एक 4 भाग करा त्याचे. धनगरवाड्यातल्या नवीन पिढीवर करा, कुठे गेली नवीन पिढी, काय करायला लागली, कसं काय. ती काय जांभळं विकत चांगली थोडीच येते. 20-25 वर्षाचं पोरग जांभळं डोक्यावर घेऊन विकायला सांगलेलं याला काय खोळा आहे होय ती. ती कुठे गेलं पोरग, ती कुठं आहे पोरग, कुठं आहे. ती बातमी, बातम्या करा. बातम्या हजार असतात आपल्या अवतीभोवती, आपणाला त्या सापडत नाहीत कारण आपली नजर, आपण चष्मा घालून घेतलाय. आपण चष्मे बदलायला पाहिजे मुळात, तर हे सगळं होणार. चांगल्या बातम्या लिहिला तर चांगलं करिअर होणार. पगार किती आहे, मानधन किती मिळतो, मग 7 तारखेच्या आत येतंय काय, मग ते घेतच नाहीत, सोडून द्या. तुम्ही सगळं तुम्ही स्वतः डेव्हलप व्हा. पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या गावावर प्रेम करा, स्वतःच्या माणसांच्यावर प्रेम करा. देवळात कधीतरी जाऊन या, देवळावर बातमी करा, शाळावर बातमी करा.
निसर्गावर बातमी करा, नदीवर बातमी करा, स्मशानभूमी आहे का बघा गावाला. मुसलमानाची स्मशानभूमी वेगळी असते, ती आहे का बघा. हजार बातम्या आहेत हो, हजार बातम्या. पण ते कसं आहे शेवटी की अंगात मस्ती टिकवून ठेवायला लागत्या. पत्रकारितेची जी एक मस्ती असते अंगात, ती टिकवून ठेवायला लागत्या. त्यासाठी वर 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 फिरायला लागते, शिव्या खायला लागतात, संसाराकडे लक्ष लागत नाही, मुलं कुठं आहेत माहीत नसतं. एवढं पण डिवोशन द्यायची गरज नाही आता. पण प्रेमातनं बाहेर या, स्वतःच्या वर्तुळातनं बाहेर या, छापत नाहीत ह्या सगळ्या गैरसमजातनं बाहेर या आणि स्वतः चांगलं 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 वाचायला शिका, चांगलं लिहायला शिका, चांगल्या माणसांना भेटा. माणसं म्हणजे पण आता किती मी स्वातंत्र्य सैनिकावर मालिका लिहिली, 125 भागांची मालिका लिहिली. मला वाटत होतं 10-12 होतील, मला तेवढीच माहिती होती म्हणून. नागनाथ अण्णा, जेडी बापू झाले की संपलं आपलं, उडीच संपली. 125 स्वातंत्र्य सैनिक सापडले. अजून चिकार आहेत, माहीत नाही, तुम्हाला पटायचं नाही. स्वातंत्र्य सैनिकांच्या दुसऱ्या पिढीला सुद्धा माहीत नाही की आपली वडील काय करत होते. ताम्रपट दिले होते राष्ट्रपतींच्या हस्ते, घरात सापडत नाही. अहो काय झालं, ते घर झाडायला काढलं, ते कुठेतरी होतं काहीतरी, ते कुठं गेलं बहुतेक. ताम्रपट तुम्ही म्हणजे घरात सापडत नाही. नातवाच्या पिढीला तर माहीतच नाही. कुठेतरी तुरुंगात होते बाबा. कुठेतरी तुरुंगात होते म्हणजे आत्ता आपण तुरुंगात गेलेल्यांच्याच बातम्या छापतोय की का नाही छापत. आत्ता आपण पहिल्या पानावर तुरुंगात गेलेल्यांच्याच बातम्या छापतोय. मग ते पण तुरुंगात गेलते, त्यांच्या बातम्या कोण लिहिणार. शराळ तालुक्यात तर म्हणजे क्रांतीचा स्फोट आहे इथं. मग ते उगाच आपलं हुतात्मा स्मारकाची दुरावस्था लिहिलं की काय असं संपलं, असं नसतंय ते. तुम्ही कधी गेला स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी, सैनिक झाले इतके. मी स्वतः सैनिकांच्यावर मारले. ते महावीर चक्रधारक किती आहेत, परमवीर चक्रधारक किती आहेत, वीर चक्रधारक किती आहेत माहित आहे? माहित नाही. त्याच बातम्या पुन्हा कॉपी पेस्ट करायच्या, त्याच बातम्या कॉपी पेस्ट करायच्या, वर हेडिंग बदलायचं. आम्ही काय खुळा आहे वय? आम्ही काय लई कळतंय असं नाही, पण तुमच्याकडून शिकलो की ही बातमी 10व्यांदा आली बाबा. अरे आता काय म्हणजे शरीराच्या नागपंचमी सारखं आहे हो. म्हणजे 1980ची काय, 1990ची काय, 2000ची काय, 2024ची काय, तेच सगळं करायचं, तेच करायचं. अरे काय तुम्हाला काय कळतंय बिळतंय की नाही मला काय कळत. रोजच तुम्हाला वांग करून वाढलं तर खाणार आहे काय? रोजच वांग एकाच पद्धतीचं, एकच चटणी त्यात एकच लसूण असलं घालून जर वाढलं तर खाईल का कोण? बातमी तर कोण खाणार, तुमचं कोण वाचणार, मग नाव कसं होणार? ह्या सगळ्या बरोबर चांगला संसार करा, मुलाबाळांच्याकडे लक्ष द्या, बायकोकडे लक्ष द्या. बायको म्हणजे काय तुमच्या बातमीचा विषय नाही. बायको हे बघा, पत्रकारांचं 25 वर्ष पत्रकारिता केली, पण असं पण संसार आहेत की त्या घरात बायकोनं पेपरच वाचत. तिनं काय वाचावं? तिचं आयुष्य आहे, तिचं लाईफ आहे. ती 4 घास सकाळी करून वाढते म्हणून तुम्ही उचापती करायला बाहेर पडता. मुलांना माहित नसतं. मुलं आता प्रिंट वाचतच नाहीत, मुलं डिजिटलवर वाचायला जातात. माझी मुलगी आता नॅशनल म्हणजे ट्रॅव्हल एक्सपी चॅनेलला कामाला ह्याला मुंबईला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून. ह्यात माझा काडीचाही श्रेय नाही. उलट मी जर काय सांगायला गेलो असतो तर ती हिथं कुठेतरी कुजत बसली असते. आणि माझी मागच्या पिढीनं जर सांगायला गेली असते तर तिचं लग्न होऊन 2 मुलं झाली असते. तुम्ही पोराबाळांना काही सांगायला जाऊ नका प्लीज. तुम्ही शिकवायला जाऊ नका कुणाला. एक तर तुम्हाला काही कळत नाही हे पहिल्यांदा कबूल करा. आपण सकाळमध्ये कामाला तर पुढारी वाचत नाही, पुढारीत कामाला तर लोकमत वाचत नाही, लोकमतमध्ये कामाला तर तरुण भारतला काय कळतं. अरे तुमचं जग केवढं, 2 कॉलम जग, त्यातलं 1.5 कॉलम कॉपी पेस्ट. कशाला स्वतःच्या प्रेमात राहता तुम्ही? अजून भयंकर जग बघायचं आहे. मी तिथं ऐकलवाडी बिडी पहिल्यांदा बघितली आयुष्यात. ही वाईट आहे, पण म्हणजे मी पहिल्यांदा बघितली, काय कौतुकाची गोष्ट नाही, वाईट आहे. आपण जिल्हा नीट बघितलेला नाही अजून. जगाच्या गोष्टी ट्रम्प ब्रिम गोष्टी करायच्या नाही करायच्या, काय फालतूपणा आहे सगळा. पण तुम्ही लिहू शकता का ट्रम्पवर? तुम्ही
दुसऱ्याच्या व्हॉट्सअप पोस्टची वाट बघत बसणार. तिची पोस्ट आली की तुम्ही 4 ओळी घालून परत फॉरवर्ड करणार. हा ती काय माणसं काय खुले आहेत वय, तुम्हाला लगेच ओळखतात माणसं. प्रेम तुमच्यावर आहे म्हणून ब्लॉक करत नाही तुम्हाला, नाहीतर तुम्ही ब्लॉकच्याच लायकीची माणसं. आणि ती व्हॉट्सअप म्हणजे गावकीपेक्षा वाईट, भावकीपेक्षा वाईट. रिमूव्ह करा अंगावर येतात. नुसतं रिमूव्ह केलं किंवा ब्लॉक केलं तरी माणसं आयुष्यभर बोलायची बंद होतात. कशासाठी करता तुम्ही? पहिल्यांदा तुम्ही फटा ग्रुपमधनं बाहेर पडा. एकच ग्रुप ठेवा कुठला तरी. एकच माणूस शिवराज 20 ग्रुपवर असतोय, त्याच्या 20 बातम्या असतात. तो 20 गुणिले 20 टून 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 वाजत राहते रावती. आणि रात्री 11ला पण टाकते, रात्री 12ला पण टाकते. काय 3 दिवसांनी ती बातमी येत्या ब्रेकिंग न्यूज म्हणून. 3 दिवसांना ब्रेकिंग न्यूज कशी असेल, काय वाटेल ते असते. असू दे, प्रश्न तो नाही, तुम्ही करा. पण तुम्ही युट्यूबमध्ये जर तुमचं असेल तर अपडेट राहा ना. उलट तुम्ही प्रिंट मीडियापेक्षा तुम्हाला जास्त फास्ट पळायची संधी आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही दुसऱ्याची बातमी आलेली तीच पेस्ट करून जर पुढे पाठवत असाल तर मग तो वाईट आहे. शांतपणा शिकवायचा नव्हता मला, पण स्वभाव आहे. सुरुवातीला सांगितलं. आणि स्वभाव एका रात्री तयार झालेला नाही. स्वभाव खूप शिव्या खाऊन, खूप अपमान सोसून, खूप टक्के टोनपे खाऊन, खूप फिरून पॅरोकांची स्लीपर घालून आणि सायकलवरनं पळून 8 वर्षे काढली. मला म्हटली होती पहिल्यांदा तुला 1000 रुपये पगार देणार, पण 1 वर्ष 800 रुपये पगार दिला. म्हणून मी काही पत्रकारिता सोडली नाही. ती एक मस्ती असत्या, एक नशा असत्या. कुठल्याही दारू बातमी इतकी नशा नाही. कुठल्याही चवीपेक्षा बातमीची चव मोठी असते. बातमी इतकी शाबासकी कुणीही तुम्हाला देऊ शकत नाही. बातमीनं माणसं तोडता पण येतात, बातमीनं माणसं जोडायला पण येतात. काय करायचं तुम्ही ठरवायचं. बातम्या कुणाच्या करायच्या हे तुम्ही ठरवायचं आहे. बातमी कुणाला आणायचं, प्रसिद्ध कुणाला करायचं, 4 गोष्टी कमी आमचे सर आम्हाला सांगायचे की काय छापावं ह्याच्यापेक्षा काय छापू नये हे ज्याला कळालं तो खरा पत्रकार. तुम्ही येईल तसं सोडताय, असं चालणार नाही. जनावरांच्या बातम्या करा. लंपी बिंपी समजा एकाकडे 2 बैल असतील, लंपीमध्ये 1 बैल गेला असेल तर तो संसार कसा करत असेल, ही बातमी नाही. तुम्ही नुसता आकडा देणार, शिराळा दावल्या गेल्या 13 बैल 13 जनावर लंपीनं दगावली. अरे ही तो देतोय की, तू काय कृषी अधिकारी आहेस का, तू काय पशुवैद्यकीय अधिकारी? तू बातमी काय द्यायला पाहिजेस. एका घरात एकच म्हैस असेल आणि त्या म्हैशीच्या दुधावर जर घर चालत असेल आणि ती म्हैस जर लंपीनं गेली असेल तर ती म्हातारी कशी जगत असेल, ह्याला म्हणायची बातमी. पण ते जाणार कोण म्हातारीपर्यंत? ती म्हातारी कधी बोलणार? ते आपण पेट्रोल जाळत जायचं, मग कुणाला माहीत छापत्यात का नाही? अरे तुम्हाला स्वतःला काही समाधान, क्युरियोसिटी, काय तडपड म्हणून आहे का नाही? ही एका लंपीची गोष्ट सांगतोय. कोरोनात माणसं गेली, एखादा करता माणूस गेला, पुढे काय होतं, एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याच्या बायकोनं स्वतः शेती सांभाळून मुलांना मोठी केली, ही बातमी नाही. तुम्ही बातमी आत्महत्येची छापणार आणि पुन्हा सोडूनच देणार विषय. असं होत नाही. बातम्या सोडू नका, बातम्या धरून ठेवा. आणि एका बातमीच्या भोवती 5-6 बातम्या असतात. कुठलीही बातमी, दुःखद दिनाची जर तुम्ही घेतला, एका बातमीच्या भोवती 6 बातम्या फिरत असतात. अशा त्या धरायला यायला पाहिजेत, त्या धरून घ्यायला यायला पाहिजेत. तसं केलं तर करिअर होणार, तसं केलं तर नाव होणार, तसं केलं तर तुम्ही माझ्या जागी बसलेला असणार. मी सांगतोय म्हणजे काय मी शांतपणा सांगत नाही किंवा मी काय कुठनं तरी युरोपमधनं पत्रकारिता शिकून आलोय असं काही नाही. मी इथलंच कारव्याचाच आहे, पण मी भोगलोय ते सांगतोय तुम्हाला. माझं नाव जे थोडं बहुत काय झालं असेल किंवा 4 माणसं ओळखत असतील ते चांगल्या बातम्यामुळे ओळखतात मला. निगेटिव्ह पण मी लिहिल्या, पण त्याच्यामुळे कुणी ओळखत नाही. 1-4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काय म्हणजे चुकलं नाहीच, माझं चुकलं असेल तर माफ करा. कशाला अहो हे बघा, लँग्वेज बदलायला लागते शिवराज. गोड बोलून नाहीत ऐकत सांगतो. आणि कुणीतरी एक कान धरणारे घरात असायला लागते. घरात जसं एक म्हातारी कान धरणारे असायला लागते, होय की नाही? तुम्ही बघा, आपण जर मुलीला घेऊन पळून गेलो तर सगळ्यात अगोदर आजीला सांगतो, आईला वडिलांना सांगत. म्हणजे मी सांगितलं नव्हतं म्हणून कारण ती पिढी समजून घेत्या, कारण तिने विठ्ठल समजून घेतलेला असतोय.
वारकरी काय समजून घेतलेलं असतं. विश्वची माझी घरं म्हणजे काय ती तिला अगोदर कळलेलं असतं, हबपणा नंतर कळलेलं असतं. आज पण ती तिला सांगता येत नाही. म्हणून आजीला समजून घ्या. मागच्या जनरेशनच्या बातम्या काढा जरा. मागच्या जनरेशनच्या बातम्या. तुमची माणसं तुम्ही मोठी करा, तुमचा भाग तुम्ही मोठा करा, तुमची माती तुम्ही मोठी करा. काय चुकलं असेल तर माफ करा. एवढं मला सांगायचं होतं. जरा वाहवत गेलो असेल पण व्यवस्थित मला जे सांगायचं होतं ते सांगत गेलो तुम्हाला. शब्द शोधा सगळ्या, वाचायला चालू करा आजपासून. तुम्ही एक 7-8 पेपरला घ्या. म्हणजे माव्यापेक्षा पेपर स्वस्त आहे. म्हणजे एका माव्याची पुढी 30 रुपयाला आहे बहुतेक. 30 म्हणजे सांगलीला 30 आहे, 40 तिथं 40 झाली का? 40 नाही, बहुतेक 40. म्हणजे मी सोडला मावा 15-20 वर्षात. मला काही माहित नाही. एका माव्याचे पुढीला 40 रुपये येत असतील तर तेवढ्याच किमतीत 7-8 पेपर येतील. पोरांच्या हातात पडतील. पोरं वाचायला लागतील, प्रश्न विचारतील, पोरं लेआउट शिकतील, पोरं डिझायनिंग शिकतील, पोरं काहीतरी शिकतील. पेपर पहिल्यांदा चालू करा. मी माझाच पेपर घरात चालू करणार असं नाही. दुसऱ्यांची पण वाचा. लोकसत्ता चालू करा, इंडियन एक्सप्रेस चालू करा, टाइम्स ऑफ इंडिया चालू करा, हिंदू चालू करा. हिंदू दुसऱ्या दिवशी येतो पण चालू करा ना. येऊ दे. शरीरात इंग्रजी पेपर आपल्या घरात कधी येणार? आपल्याला काय कळतच नाही त्यातलं शिवाजीराव. इंग्रजी काय कळत नाही पण येऊ दे. पोरांना कळते, पोरांना वाचू दे. ते असे बदल थोडे 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 करत राहा. हे काय अवघड बदल नाही, होय की नाही? आपण आता म्हणजे मंदूरमध्ये येऊन सुद्धा बिस्लरीतलं पाणी प्यायचं आपण धरणाच्या जवळ. आता. म्हणजे आयला काय म्हणजे आता काय तुम्ही देता म्हणून आम्ही पितो. तुम्ही तर का द्या, तुम्ही देऊ नका ना बिस्लरीतलं पाणी. तुम्ही पण पिऊ नका. मंदूरचं पाणी एवढं स्वच्छ सुंदर निखळ असताना कशाला बिस्लरीतनं प्यायचं? मग मला सांगा की चांदोली धरणाजवळ बिस्लरीचा किती धंदा होत असेल ही बातमी होऊ शकते. आयला मला लई आठवायला लागलं काय काय. पाणी मंजूरच आहे, बिस्लरीत भरलंय. नाही पण पैसे देऊन का प्या असं. मला साध्या गोष्टी आहेत आपण तर ते सगळं बघा. मला तुम्ही बोलवलं एवढ्या लांबनं, मला टेन्शन आहे. पुढारीचं शिवराजला पण माहित आहे काय दुसऱ्या दैनिकात नोकरी आहे काय? हे असं बोलायला लागल्यावर कोण घेणार आहे? तर मला बोलवलं. मला मन मोकळेपणानं खरंच मला बोलायचं होतं. एवढं कोण बोलू देते ना, कोण कोणाचं ऐकतंय? तुम्ही आपलं मी वर बसलोय म्हणून खालचे ऐकतात एवढं. तर मला शिवराजचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत. कारण तो किक मारतो आपल्याला. आपण सगळे एकाच पातळीवर आहे. आर्थिकदृष्ट्या पण, मानसिक भावनिक आपल्याला सगळ्यांना तेच प्रॉब्लेम आहेत. आपल्या सगळ्यांची मुलं त्याच फेजमधनं निघालेली आहेत. आपल्या सगळ्यांची मागची पिढी त्याच फेजमधनं निघालेली आहे. तरी पण आपण सगळ्यांनी एकत्र होऊन, तुम्ही आता जाता जाता आणखीन एक सांगतो की तुम्ही सगळे शहरातले पत्रकार तालुक्यातले आहे ना, कुठला तरी एक दिवस काढा. आम्ही सांगलीत तसं ठरवलं. आणि एक आठवड्यात 1-2 तास कुठेतरी बसा. बातमीवर पेपरवर अजिबात बोलायचं नाही. आपल्या बॉसवर सिनियरवर अजिबात बोलायचं नाही. विषयच काढायचा नाही. तुझ्या घरचं काय, मुलगी काय करते, तुझं काय चाललंय, तुला काय बीपीचं काय कमी आलं का, तुझी शुगर कमी झाली का, मग ते काय करूया, असले विषय काढा. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की माणसाचं ऐकायला कुणी नाही. ऐकायला कुणीही नाही. तुम्ही स्वतःच्या प्रेमातनं बाहेर या. जरा दुसऱ्याची काळजी घ्या. सगळे शहरा आसपासचे 10-12 गावातले 5-7 गावातले एक ठिकाण करा. तिथं येऊन बोला. 1 तास 2 तास स्वतःसाठी काढा. एखादा पिक्चर बघा. सांगलीला या, आम्ही तिकीट काढतो. सगळेजण मिळून या. एखादा पिक्चर बघून माघारी या. पिक्चर बघून किती दिवस झाले थिएटरला? बायकोला फिरायला घेऊन किती दिवस झाले? मुलाच्या कॉलेजवर जाऊन किती दिवस झाले? कशाला झक मारायला जगायचं पत्रकार म्हणून? काय काडीची किंमत नाहीच आपणाला. आणि बाप म्हणून पण नाही, नवरा म्हणून पण नाही, काहीच नाही. आपण कुठंच नाही राहू. स्वतःच्या प्रेमात राहू. तुम्ही जगाची स्टाईल बदला. सुखानं जा. धन्यवाद. खूप छान नंदू सर. आपल्या सर्व ग्रामीण पत्रकारांना ज्या बोलीभाषेमध्ये मार्गदर्शन हवं आहे, अगदी त्याच बोलीभाषेमध्ये नंदू सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांचे ते मार्गदर्शक आहे. त्यांच्या प्रेरणेमुळं आपल्या सगळ्यांची वाटचाल. एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. सरांनी बातम्या कशा शोधायच्या, त्या कशा लिहायच्या, हे आपल्या सर्वांना आपल्या मनोगतातून सांगितलेलेच आहे. कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये मी चांदोली परिसरातली एक बातमी केली होती
चांदोली पर्यटकाविना सुनं सुनं म्हणून ती बातमी बायलाईन छापून आल्यानंतर नंदू सरांनी ती बातमी बघितली आणि व्हॉट्सअपला मला मेसेज केला, वा काय छान मस्त हेडिंग आहे, चांदोलीचं पर्यटन कोरोनामुळं सुनं म्हणून. आणि मला विचारलं की तुमची पत्रकारिता झालेली आहे का, तर मी नाही म्हणून सांगितलं. मग तरीसुद्धा म्हणजे खूप छान बातमी लिहिली आहे, मग तुम्ही BJला ॲडमिशन का घेत नाही, BJला ॲडमिशन घ्या. विभाग प्रमुख होते ते त्यावेळेला. मी सुरुवातीला नावे आडेवेडे घेतले, पण सरांनी माझी काही पाठ सोडी नाही, तुम्ही BJला ॲडमिशन घेतलंच पाहिजे म्हणून सांगितलं. आणि शेवटी त्यांच्या आग्रहाखातर माझी इच्छा नसताना सुद्धा मी BJला ॲडमिशन घेतलं. आता मी BJला ॲडमिशन घेतल्या म्हटल्यावर मी काही गप बसलो नाही, आपल्यासोबत अजून दोघं तिघं असावीत म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा BJविषयी माहिती सांगितली आणि ॲडमिशन घ्यायची विनंती केली. त्याच्यामध्ये गणेश मानेंनी ॲडमिशन घेतलं, आमचे आनंद सुतार आहेत त्यांनी ॲडमिशन घेतलं, दुसऱ्या दोघा तिघा सांगितलं होतं, पण त्यांच्या क्वालिफिकेशनची थोडीशी अडचण होती त्यामुळे ते ॲडमिशन मिळालं नाही. पण आम्ही तिघांनी BJला ॲडमिशन घेतलं आणि आम्ही तिघंही सांगायला अभिमान वाटतो की 2 वर्षापूर्वी अगदी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. खरं तर ही सगळी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा नंदू गुरव सरांची आहे आणि त्यांच्यामुळं आपल्या तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील अनेक पत्रकार असे घडत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यासारखे शिवराज दादांसारखे, त्याचबरोबर आमचे क्षीरसागर सर असतील किंवा DD पाटील सर असतील, अशा मार्गदर्शकांना आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे. यानंतर दुसरे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय DD पाटील सर. मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळ्यांना. आणि आजच्या